नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत इसासनी परिसरात मंगळवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली। जुन्या वादातून 4 अज्ञात आरोपींनी एका कुटुंबाच्या घरावर हल्ला करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। तसंच त्यांनी घराबाहेर असलेल्या दुचाकींसह इतर साहित्याला आग लावून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्राप्त माहितीनुसार इसासनी येथील प्रभाग क्रमांक 6 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या मागे राहणारे दत्तात्रय शिवाजी गायकवाड यांच्या घराला मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास 4 अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केलं। आरोपींनी घराबाहेर आग लावल्यामुळे 20 मीटर आणि बाहेर उभ्या असलेल्या 2 दुचाकी जळून खाक झाल्या। यावेळी हल्लेखोरांनी विटा आणि दगडफेक करत घराची तोडफोडही केली। या हल्ल्यात घराचा मुख्य दरवाजा देखील नुकसानग्रस्त झाला। जीव वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी घरातील बाथरूममध्ये लपून स्वतःचा बचाव केला। घटनेची माहिती कुटुंबियांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर दिली। माहिती मिळताच बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले आणि कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले। मात्र पोलिसांच्या येण्यापूर्वीच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। हा विषय काही नाही आहे। माझा मुलगा तर गावी होता। गावून आल्यावर दुसऱ्या दिवशी फोन करून त्याला बोलवलं। त्याच्यासोबत मारपीट मोठी केली त्याने। खूप पोरं मिळून सन्या मारलं याला। मारल्यानंतर हा घरी धावत आला। परत याला फोन आल्यानंतर तो चौकात इसासनी चौकात गेला। तर त्याला फोन करून बोलवलं। इसासनी चौकात त्याला गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि मागून दुसऱ्या माणसाने वार करून त्यानं वाचवलं याला, माझ्या मुलाला वाचला। तो वाचल्याच्या नंतर मग यायनं ती खुन्नस पकडून हे आमच्या घरावर त्याने हल्ला केला। दरम्यान MIDC पोलिसांनी 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत आहे। फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे। या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय।